ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे नकली कागद देण्यासाठी मदत केलेली आहे ते सर्व जेलमध्ये जाणार। हा नगरपालिकेतनं त्यांनी आता काढलेला आहे, कोणाच्याच जातीचा उल्लेख नाही आणि यांनी खाली स्वतःच्या हाताने चमार लिहिलेले, कोणीही सांगेल की अक्षर कोणाचा दुसऱ्या व्यक्तीचा आहे। हे रजिस्टर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोणाच्या ऑफिसमध्ये गेलं आणि तिथं कोणी खाडाखोड केली आणि कोणी लिहिलं हे यथावत सगळं सिद्ध होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन असं होतं की 2 दिवसापूर्वी आणि काल भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी आमचे नेते आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्यावर आरोप केलेत। त्यानंतर त्यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांच्यावर सुद्धा त्यांनी तोंड सूक घेतलेलं होतं। खरं म्हटलं म्हणजे त्यांच्याजवळ आज रोजी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि त्यांची चोरी पकडल्या गेल्यामुळे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत। कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की एखादी व्यक्ती जर ती मागासवर्गीय असेल आणि मागासवर्गीय म्हणून ती निवडणूक लढवत असेल तर त्यानंतर त्यांना तो दावा सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध करताना त्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्या द्वारे तो निकाल दिला जातो। गायत्री गौर यांच्यावर असे कुठल्याही प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांनी खोटे नाटे कागद करून स्वतःला मागासवर्गीय एससी चांभार म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हटलं की त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे आहेत आणि ते ओबीसी जातीमध्ये मोडले जातात। आता हा खरं म्हटलं ज्या न्यायालयातला भाग असल्यामुळे त्याच्यावर जास्त मी भाष्य करणार नाही, परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबियाचे जर तुम्ही दाखले पाहिले तर त्या संपूर्ण कागदांवर त्यांचे वडील असोत, त्यांचे जेवढी आजोबा असोत, त्यांचे काका असोत, त्यांचे दुसरे काका असोत, या सर्वांच्या शाळेच्या दाखल्यावर कुर्मी म्हणजे ओबीसी ही जात नमूद आहे। जर संपूर्ण कुटुंब कुर्मी असताना तुम्ही अचानकपणे या महाराष्ट्रामध्ये चर्मकार म्हणून कसे होऊ शकतात? आम्ही आमच्या माध्यमातून ह्या सर्व दावा सिद्ध करताना आम्ही विविध प्रकारचे कागद शासनाकडे दिलेले आहेत आणि शासन त्या संदर्भामध्ये काही आम्ही कागद दिले म्हणजे ते ग्राह्य आहे असं समजून ते आयोग काम करत नाही। त्याची एक पद्धत आहे, त्याची पद्धत अशी आहे की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावं लागतात, शहानिशा करावी लागते। अशा प्रकारे जी व्हिजिलन्स आहे, जी समिती आहे, त्यांनी या संपूर्ण कागदाची चौकशी करत आहेत आणि त्या केल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यातलं जे काय आहे उघड समोर येणार आहे। परंतु आपण स्वतः मागासवर्गीय नसताना स्वतःला मागासवर्गीय म्हणणं, चोरट्या मार्गाने निवडणूक लढवणे आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्याच जातीचे असा जीव तोडून सांगणं याच्यानं काही होत नाही। अखेर संपूर्णपणे जी प्रक्रिया आहे ती राबवल्याशिवाय आणि तुमचा जातीचा दावा सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही कुठल्या जातीचे आहेत हे सिद्ध होत नाही। त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे, त्या संदर्भातले डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहे आम्ही शासनाकडे आणि व्हिजिलन्सकडे आम्ही त्या पुरावे म्हणून दिलेले आहेत। आता ते खरे आहे की खोटे हे व्हिजिलन्स पाहिजे, जर खोटे असतील तर व्हिजिलन्स आमच्यावर सुद्धा त्या कारवाई करू शकते। पण यांनी नगरपालिकेचं रजिस्टर असो किंवा त्यांचे स्वतःचे कागदपत्र असो त्याच्यावर खाडाखोड करून त्यांनी अशा प्रकारचं नकली सर्टिफिकेट इथनं मिळवलेलं आहे आणि खोटं सर्टिफिकेट मिळवल्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी ते अशा कांगावा करतायत की सावकारांनी असं केलं आणि यांनी नकली कागद आणले आणि रजनी सावकारे मुळात रजनी सावकारेंनी एकही डॉक्युमेंट तिथं दिलेलं नाही। त्यामुळे त्यांचा किंवा आमदार संजय भाऊ सावकारे हे त्याच्यामध्ये कुठं अर्जदार नाहीत, त्यामुळे यांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही आणि अशी वारंवार त्यांनी जर बदनामी केली तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर कायद्याच्या दृष्टिकोनातून जेही कारवाई करता येईल ते आम्ही करणार आहोत। हे त्यांचे संपूर्ण कुटुंबियांचे कागदपत्र आहेत। आम्ही जर खोटं बोलत असू तर ते व्हिजिलन्सवाले आमच्यावर दाखल करतील ना, परंतु काहीतरी खोटं नाटक सांगायचं। कालही त्यांनी डीपीडीसीच्या बैठकीत मला काम करू दिलं जात नाही, मला नगरपालिकेचा त्रास दिला जातो, मला पाण्याच्या संदर्भात नियोजन केलं। तुम्ही नगराध्यक्ष असताना तुम्हाला पाण्याचं नियोजन करता येत नाही हे तुमची असफलता आहे।
हे तुमची कार्यक्षमता आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहेत? तुम्ही राणा भीमदेवी घाटात घोषणा केल्या होत्या की आम्ही 5 दिवसात पाणी देऊ. तुम्ही 5 दिवसाचं पाणी 10 दिवसावर तर ऑलरेडी होतच, 10 दिवसांतर तुमचं 12 दिवशी झालं. हे तुमचं अपयश आहे. तुमचं अपयश लपवण्यासाठी तुम्ही कोणावरही खापर फोडत असाल तर हे काही जनता सुज्ञ आहे ना, जनता सुज्ञ आहे. एक कोणाकडे काही कोणाच्या फायली दाबून ठेवण्यासाठी दबाव येत नाहीये आणि फक्त जनतेची कामं करण्यासाठी तुमच्यावर दबाव येतोय का? 3 फेब्रुवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या गटाने 77 विषयांना, त्यांच्या विषयांना आम्ही मंजुरी दिली होती, कारण ते गावातील कामं होते. त्या 77 कामाला आतापर्यंत एक कागद सुद्धा हलवला गेला नाही. ते का काम केले जात नाहीये? का त्या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही का हातपाय हलवत नाहीये? एकीकडे सांगा तर आम्हाला गावाचा विकास करायचा आहे, तर मग हे 77 जे विषय आहे, ह्या 77 विषयावर तुम्ही कार्यवाही करत नाहीये का? त्याच्या अद्यापर्यंत 2 महिने झाले कागद हलवले जात नाहीये का? निविदा काढल्या जात नाहीये का? लोकांची कामं केली जात नाहीये? फक्त एवढंच म्हणायचं की भारतीय जनता पार्टी आम्हाला विरोध करते. होय, आम्ही विरोधी पक्षात आहे. आम्हाला योग्य वाटत असतील त्या विषयांना आम्ही निश्चितपणे अनुमोदन देऊ. संपूर्ण शहरातील नागरिकांचे हिताचे विषय असतील तर आम्ही त्यांना निश्चितपणे करू. परंतु कोणीतरी एक नगरसेवकाच्या हितासाठी किंवा एखाद्याला मलिदा खाण्यासाठी आम्ही अशा प्रकारे कुठल्याही विषयांना मंजुरी देणार नाही, पुढेही मंजुरी देणार नाही. परंतु गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनात जे योग्य आहे त्याला आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे, भविष्यातही देणार. आणि असे यापूर्वी यानंतर जर त्यांनी अशा प्रकारे आमच्या नेत्यांची बदनामी केली तर आम्ही त्यांच्यावर रितसर जे कायदेशीर जे कारवाई करता येते ते नक्की करणार आहोत. आपण बघत असाल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मी यापूर्वी सांगितलं, पत्रकारांना येऊ दिले जात नाहीये. आता तर नगरपालिकेचा जो व्हिडिओग्राफर आहे तोही बंद करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या जात आहे. नगरपालिकेच्या रजिस्टर मध्ये सुद्धा खाडाखोड केली जाते, त्याचे पानं पाडले जात आहे, ठेकेदाराच्या बिलाचे कागद पाडले जात आहे. अशा प्रकारे खाडाखोड करून तुम्ही तुमचा दावा सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं वल्गना करायच्या कारण तुमच्याकडनं काम होत नसेल तर हे तुमचं अपयश आहे. तुमच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका. जर तुमच्याकडनं काम होत नसेल तर सरळ राजीनामा द्या आणि घरी बसा. भुसावळकरांचं नुकसान काय करताय? परंतु जर तुम्हाला भुसावळकरांनी एवढ्या विश्वासाने निवडून दिला असेल तर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जे 77 विषय मंजूर केलेले त्या 77 विषयाला तुम्ही त्या विषयावर काम करा. उठसूट कधी म्हणता यांनी असं केलं त्यांनी त्याचं केलं, हे कागदपत्री पुरावे आहे आमच्याजवळ. हे सगळे कागदपत्र पुरावे आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब हे कुर्मी जातीचे आहेत आणि कुर्मी जात ही ओबीसी मध्ये येते. संपूर्ण कुटुंब ओबीसी असताना त्या स्वतः त्या कशा काय मागासवर घेऊ शकतात? याचा विचार भुसावळकरांनी करावा. चोरट्या मार्गाने निवडणूक जरी लढवली असली आणि लोकांना तुम्ही फेक नेरेटिव्ह सेट करून थोडेफार मतांनी जरी निवडून आला असला तरी तुम्हाला तुमचा दावा सिद्ध करावा लागेल. आणि हा दावा सिद्ध करताना तुम्हाला तुमचे खरे जे कागदपत्र आहे ते सादर करावे लागेल. हा नगरपालिकेतनं त्यांनी आता काढलेला आहे. 30 तारखेला वॉटर सप्लाय मध्ये सीओना वेठी धरून त्यांची सही करून सत्यप्रत पाठवलेली. त्याच्यामध्ये आपण बघत असाल की एकाच्याही जातीचा उल्लेख नाही. संपूर्ण रजिस्टर मध्ये कोणाच्याच जातीचा उल्लेख नाही. आणि यांनी खाली स्वतःच्या हाताने चमार लिहिलेले, कोणीही सांगेल की अक्षर कोणाचा दुसऱ्या व्यक्तीचा आहे म्हणून. मुळात महाराष्ट्रामध्ये त्यांच्याजवळ चमार आडनाव असलेलं एकही डॉक्युमेंट नाही. मग एकही डॉक्युमेंट नसताना महाराष्ट्रामध्ये असं जर तुमची जात आहे किंवा आडनाव आहे तर चमार आडनाव दाखवा. कोणत्या भरोशावर हे चमार लिहिलं गेलेलं आहे? हे डायरेक्ट हाताने लिहिलं गेलेलं आहे. हे रजिस्टर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोणाच्या ऑफिसमध्ये गेलं आणि तिथं कोणी खाडाखोड केली आणि कोणी लिहिलं हे यथावत सगळं सिद्ध होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी हे नकली कागद देण्यासाठी मदत केलेली आहे ते सर्व जेलमध्ये जाणार. आणि ज्यांनी दावा त्यांचा खोटा ठरला तर ते सुद्धा जेलमध्ये जाणार आहेत. उद्याच्या दिवशी जर आम्ही खोटे कागदपत्र दिले आमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा आता चेंडू फिलहाल निवडणूक आयोगाच्या जे जात पडताळणी समिती आहे त्याच्याकडे. जात पडताळणी समिती अशा कोणतेही अचानक कागद दिलेल्या याच्यावर ग्राह्य न धरता ते त्याची व्हेरीफाय करतात, सर्व प्रकारची चौकशी करतात, त्याचा ते अहवाल करतात आणि त्या अहवालानंतर त्याच्यावर निर्णय होतो. ह्या प्रकारची ही पद्धत आहे. त्यामुळे
हे साजिश बिजीस मी गरीब घरची पोरगी, आता हे जुन्या गोष्टी झाल्यात. आता तुम्ही निवडून आलेले आहेत. ह्या भुसावळमध्ये 18 पगड जातीचे लोक गरीब आहेत. आज आज रोजी तुमच्या अण्णाभाऊ साठेनगर मधल्या महिला, त्यांच्या पाण्यामध्ये किडे आहेत. त्यांनी तो व्हिडिओ पाठवला. तुम्ही एकीकडे स्वच्छ पाणी देऊ शकत नाहीये, एकीकडे तुम्ही 5 दिवसाचं पाणी देऊ असं घोषणा करता. 5 दिवस सोडा, 12 दिवसानंतर येते. आता 10 दिवसावर येत होतं, आम्ही समजू शकत होतं. परंतु जर तुम्ही वल्गना करत असाल की आम्ही 5 दिवसांनी देऊ, तर द्यायला पाहिजे तुम्ही ना. नाही देत असे ते तुमचं अपयश आहे. तुमचं अपयश लपवण्यासाठी माझं कोणी ऐकून घेतली, पर्सेंटेज घ्यायचं तरी चेक निघतायत, लोकांच्या फायली दाबवल्या जात आहेत, लोकांच्या घराच्या परवानगी दाबल्या जात आहेत. तेव्हा तुम्हाला कोणी अडवत नाही, आणि आताच तुम्हाला कसं काय याच्यासाठी अडवलं जात आहे. तुम्ही नगराध्यक्ष, तुम्ही बैठका घ्या, तुम्ही कर्मचाऱ्यांशी बैठका घ्या, तुम्ही निर्णय द्या, तुम्ही त्यांना लेखी आदेश काढा.